नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो. इंडियन स्टॉक मार्केटमध्ये कुठल्या कंपन्यांचे नेट प्रॉफिट 15% CAGR प्रमाणे गेल्या 5 ते 10 वर्षामध्ये वाढलेले आहेत, त्या शेअर्सची मी तुम्हाला नावं देतो आहे आता. आणि ह्या शेअर्सची जर 15% CAGRने जर प्रॉफिट्स वाढत असले तर ह्याचे रेट्ससुद्धा 15% CAGRने वाढणार का नाही हे तुम्ही ठरवायचं आहे. मार्केट विल डिसाईड ऑब्वियसली बेस्ड ऑन सप्लाय अँड डिमांड. पण हे सगळे इतके उत्तम शेअर्स आहेत, काही भारतीय आहेत, काही MNC कंपन्या आहेत आणि दे आर रिलायबल DNA कंपनीज. ओके, आता तुम्ही तुमचा अभ्यास करा, त्यांचा टेक्निकल ग्राफ बघा आणि मगच डिसाईड करा. आता गोल्डन अपॉर्च्युनिटी परत एकदा आलेली आहे हे शेअर्स घेण्याची किंवा ह्याच्याकडे बघण्याची. रिलायन्स आहे, ITC आहे, कॅनफिन होम्स आहे, आयशर मोटर्स आहे, अनंतराज इंडस्ट्रीज आहे रिअल इस्टेटचा, त्यानंतर हुडको आहे, हिंदुस्तान युनिलिव्हर आहे, टिप्स म्युझिक. ओके, ही पण कंपनी आपण म्युझिक सारखंच ऐकत असतो यूट्यूबवर, त्यामुळे टिप्स म्युझिक इज अर्निंग फिनॉमिनल प्रॉफिट्स. तसंच दुसरी पण याची कॉम्पिटेटिव्ह कंपनी आहे सारेगामा, तिचं पण तसंच आहे. लार्सन अँड टुब्रो आहे, UTI AMC आहे, त्यानं MNCमध्ये कमिन्स इंडिया आहे, BLS इंटरनॅशनल जी इंटरनॅशनल व्हिसा तिकिटिंग आणि इतर भरपूर कामं करते. एजन्सी ही कन्सुलेट म्हणून बऱ्याच इंटरनॅशनल कंट्रीजची कन्सुलेट म्हणून सुद्धा ही कंपनी काम करते, BLS इंटरनॅशनल. त्यानंतर भारत बिजली आहे, इलेक्ट्रिकल ट्रान्सफॉर्मर्स, सगळे इलेक्ट्रिसिटी बोर्ड्स ट्रान्सफॉर्मर्स किंवा त्यांचे इक्विपमेंट आता चेंज करते, कारण झाले 50 वर्ष जुने झाले त्यांचे सगळे इक्विपमेंट, त्यामध्ये सगळे रिप्लेसमेंटला आलेले आहेत भारत बिजली. त्यानंतर फेडरल बँक आहे, फिनोलेक्स केबल्स आहे. फिनोलेक्स केबल अजूनही खूप स्वस्त शेअर आहे कम्पेअर्ड टू द पियर्स, KEI किंवा दुसरे केबल कंपनी. टाटा पॉवर आहे, सोलर एनर्जीचा लीडर. त्यानंतर आहे ग्रोवर अँड वेल. ओके, REC रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन. काय नाही, फक्त कर्ज द्यायचं आहे आणि त्याच्या डिफरन्स ऑफ इंटरेस्ट की NIM कलेक्ट करायचे आणि 4-4 हजार कोटी याचा दर क्वार्टरला प्रॉफिट आहे. हो, PFC आणि RECचा गव्हर्मेंट कंपन्या आहेत, काय प्रॉब्लेम नाही. नंतर LIC आहे, IEX ही सुद्धा आता पडलेली कंपनी घेण्यासारखी आहे. त्याच्यानंतर आहे मयूर युनिकॉर्टर्स आहे. नंतर सारेगामा सांगितलं, IRCTC आहे, श्रीराम फायनान्स आहे, अवंती फीड्स. ओके, UK FTA अवंती फीड्स हा एक चांगला शेअर आहे. आणि सिप्ला फॅन्टॅस्टिक कंपनी फार्मा, ही पण घेण्यासारखी. आणि फोसिको इंडिया ऑटो कॉम्पोनंट्स किंवा ऑटो फोर्जिंग कंपनी बनवणारी किंवा त्यांना केमिकल पुरवणारी ही कंपनी आहे. त्या सगळ्या कंपन्या उत्तम कंपन्या आहेत, DNA चांगल्या आहेत, MNC तर फंटॅस्टिकच आहेत, पण इंडियन कंपनीसुद्धा चांगल्या आहेत. 15% CAGRने दरवर्षी प्रॉफिट त्यांचा वाढतो आहे. ओके, अजून काय पाहिजे तुम्हाला? ओके, आणि DNA चांगला आहे, विश्वासार्हता आहे. मार्केटमध्ये विश्वासार्हता आणि कन्सिस्टन्सी याला प्रीमियम दिलं जातं स्टॉक्सला त्यांच्या. त्यामुळे या कन्सिस्टन्सी परफॉर्मन्स जे शेअर करणारे आहेत त्यांना नक्कीच प्रीमियम पुढे मिळत राहील असं माझं मत आहे. तुमच्या ॲडवायझरला विचारा आणि त्याप्रमाणे ॲक्शन घ्या. चॅनल बघत राहा आणि श्रीमंत व्हा. ओके, थँक्यू सो मच.